बातमी मुंबईकरांना सावध करणारी आहे। कारण तुमच्या घरात येणाऱ्या हिरव्या पालेभाज्या स्वच्छ आहेत का? भाजी विक्रेता काही चुकीचं तर करत नाही ना याची खात्री करा। कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी सामचा हा एक खास रिपोर्ट नक्की पहा। मुंबईकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ। भाज्या धुण्यासाठी गटाराचं पाणी। तुमच्या ताटात गटारातली भाजी। मुंबईत रेल्वे रुळालगत अस्वच्छ पाण्यावर सर्रासपणे भाजीपाल्याची शेती केली जात असल्याचा प्रकार तुम्ही पाहिला असेलच। पण आता मुंबईतल्या भाजी बाजारातल्या भाज्यांमागचं काळं सत्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। डोळ्यांना दिसणाऱ्या या हिरव्या भाज्या नव्हे तर तुमच्या आरोग्याला घातक ठरणारं हिरवं विष आहे। याचाच पर्दाफाश करणारा आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही। पहा, हा पांढरा टी शर्ट घातलेला भाजीपाला विक्रेता ग्राहकांच्या आरोग्याची तमान बाळगता चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धुत आहे। त्याच्याकडील कोथिंबीर आणि इतर पालेभाज्या तो या घाणेरड्या पाण्यात धुवून विकण्यासाठी ठेवतोय। पहा पुन्हा एकदा, हा संतापजनक प्रकार मानखुर्द भागातला आहे। गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर भाजी मार्केटमधील आहे। मार्केटमधून जात असलेल्या एका सजग नागरिकानं मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला। असं तुम्हाला थोडं पण हे पाहिजे ना की माणूस काय खातोय काय नाही, तुम्ही असं घाण पाण्याने असं धुवून देणार तर कसं आहे? त्यानंतर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल झालाय। बिस्मिल्ला एसके या नागरिकानं सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करून मुंबई आणि ट्रॉम्बे पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे। पाणीपुरी किंवा रस्त्यावरील इतर खाद्यपदार्थांमध्ये असलेली अस्वच्छता याची जाणीव काही घटनांमधून तुम्हाला झाली असेलच, मात्र तुमच्या घरात येणारी भाजी ही स्वच्छ आहे का याची खात्री कोणी देऊ शकत नाही। त्यामुळे योग्य ठिकाणी आणि काळजीपूर्वक भाजीची खरेदी करा, कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।